कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे। पिढ्यापिढ्यांचे नाते फुले नव्या जगाशी बंध। कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स। सुवर्ण नाते मनात गाठे आपुलकीचा गंध नव्या जगाशी बंध। KRA ज्वेलर्स, जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण। अतूट बंध विश्वासाचे पिढ्या पिढ्यांचे। कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, पुणे, एम्पायर स्टेट, चिंचवड, फिनिक्स मार्केट सिटी, नगर रोड आणि कचेरी रोड, बारामती। नमस्कार, मी शीतल। लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स। सोनेरी पावलांनी गौरीचं आगमन झालं आहे। साताऱ्यातील महिला गौरीचं कशा पद्धतीने सजावट करतात आणि किती आणि त्यांची काही प्रतिक्रिया जाणून घेऊया सणाबद्दलची। नमस्कार। नमस्कार। खूप छान सजावट झाली आहे तुमची, काय बोलाल या सणाविषयी? ह्या खूप सण माझा आवडीचा आहे। गौरी गणपती हे माझ्या आवडीचा सण आहे, कारण लहानपणापासून मला खूपच हे आवडते आणि ह्याचं श्रेय द्यायचं झालं तर मी माझ्या आईवडिलांना देईन, कारण ते खूप हौशी होते। त्यांनीच हे आम्हाला सगळं शिकवलेलं। थोडक्यात शोभाताईंना त्यांच्या आईवडिलांपासून प्रेरणा मिळाली आहे या गौरी गणपतीच्या सणाची। अजून काय सांगाल बघा, एवढं सुंदर डेकोरेशन केलंय, मग यामध्ये कोणी कोणी सहभाग घेतला, कशा पद्धतीने? माझ्या मुलानं आणि त्याच्या मित्रानं त्याला सहकार्य करून हे मला पण त्यांनी सहकार्य केले। आणि आता माझ्या मुलाचं नवीनच लग्न झालेलं आहे, माझी सून आली, त्या सुनाच्या सहकार्यानं खूपच हे मला मदत झालेली आहे आणि हे सगळं डेकोरेशन तयार झालं आहे। म्हणजे थोडक्यात तुमचं तर कष्ट आहे, त्याचबरोबर आता सुनेचं मुलाचं कष्ट आहे यामध्ये, त्यामुळे इतकं सुंदर डेकोरेशन झालं आहे। खूप छान बोललात, त्याबद्दल धन्यवाद। अष्टेकर ज्वेलर्स तर्फे सातारमध्ये माझ्यामध्ये पहिलंच वर्ष आहे तुमचं गौरी गणपतीच्या सणाचं, तर आमच्या सातारकरांचा कसं वाटला हा उत्सव तुम्हाला? खूप सुंदर वाटला आणि गणपती घेऊन येताना ढोल ताशे मिरवणूक, इतकं छान स्वागत, हा अनुभव सगळा पहिलाच आणि इतका सुंदर आहे। आणि त्याच्यानंतर गौरीचं शॉपिंग वगैरे करताना माझ्या ताई आल्या आहेत नणंद पुण्यातून, आणि त्यांच्यासोबत शॉपिंग करताना खूप छान वाटत होतं। अगदीच ओव्हरऑल सगळा एक्सपिरियन्स खूप छान होता। बरं, मला सांगा, एक आता नवीन लग्न झालं आहे, तर यावर्षी मग 10 दिवसांचं एक प्रसादाचं वगैरे काही प्लॅनिंग वगैरे असं काही ठरवलं आहे का?
प्लॅनिंग असं रोज वेगवेगळं काही ना काही करत असतो. छान मोदक वगैरे, उकडीचे, पुरणाचे वगैरे असं वेगवेगळं करत असतो छान. खास पुण्याहून तुम्ही आईला आणि तुमच्या वहिनीला मदत करण्यासाठी इथे आला आहात. तर तुम्ही तुमचा गणपती उत्सव कसा सेलिब्रेट करता? गणपती बाप्पा मोरया. दरवर्षी आमच्या पुण्यामध्ये मी लग्न होऊन गेल्यामुळे आता तिकडे गौरी गणपती असतात. यावर्षी भावाचं माझ्या नवीन लग्न झाल्यानंतर प्रथमच आईने या वर्षापासून गौरी गणपती सुरुवात केलेली आहे. अतिशय आनंद 10 दिवस घरामध्ये असतो. गौरी गणपतीची प्रेरणा म्हणाल तर माझ्या आईला तिच्या आईकडून मिळालेली आहे आणि तिच्यापासून मला सुरुवात झालेली आहे. अतिशय अगदी कालपासून आमचा उत्साह एवढा आहे. वहिनी घरात आल्यामुळं वहिनीची पण धावपळ चालू आहे रोजचं. गौरीचा आनंद, मुलींचा आनंद ह्याच्यामध्ये जास्त आहे. मुलींना उत्साह. माझी ही मोठी मुलगी संयुक्ता, ही शुभ्रा, दोघींना खूप संस्कार चांगल्या प्रकारे होण्यासाठी मी प्रयत्न करत असते नेहमी. त्याच्यातून जास्त आवड आहे हिला सुद्धा आणि हिला सुद्धा, दोघींना. बरं, तुम्ही आता संस्कार म्हणाला तर मी असं विचारेन की नक्की संस्कार होण्यासाठी काय करता तुम्ही? काही नाही, 10 दिवसामध्ये जे आपण गणपतीच्या आरत्या म्हणतो त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी दोघींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. किंवा आपण आरती करताना जे आरत्या म्हणत असतो त्यावेळेला त्यांना आनंदाने घंटी हातात देणं, गणपती बाप्पा मोरया म्हणणं, शिकवणं वगैरे. आणि ते स्वाभाविकच हळूहळू त्यांच्या खरी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला जी आवड असते तीच आपल्या मुलांमध्ये येते. खूप छान. इथे एक छोटीशी आहे तर तिला विचारूया. मला सांग, तू आईला मदत करते का? हो. बर, काय काय मदत करते? रांगोळी काढायला मदत करते, मग सगळं आईचं काम करते. रांगोळी काढायला येते? वा. आणि बरं एक सांग मला, गणपतीमध्ये तुला काय आवडतं? मोदक आवडतं. अजून? आरती करायला आवडते. आरती करायला आवडते. बरं, तुम्हाला स्कूलला किती दिवस सुट्टी असतात? 10 दिवस. अरे वा, खूप छान. मग आमच्या साताऱ्यातल्या मुलांना खूप कमी सुट्ट्या असतात, फक्त 2 दिवसाच्या सुट्ट्या असतात. पुणेकरांसारख्या आपल्याला पण 10 दिवस सुट्ट्या हव्यात. एकदम मोठ्याने बोल. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. व्हेरी गुड. गणपती बाप्पा वा. मोरया. मंगलमूर्ती. व्हेरी गुड. तुम्ही इतका छान बोललात आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला हे गिफ्ट. धन्यवाद. गणपती बाप्पा.
10 दिवसांचा गणपती बसला आहे, तर कशा पद्धतीने तुमचे एक 10 दिवस ठरवलेले असतात, काय काय करायचं वगैरे? पहिले मोदक करतो, तिथनं पुढं मग त्यांची पूजा असते रोज संध्याकाळी, तिथनं पुढं प्रसाद वाटतो सगळ्यांना, तिथनं मग फराळाचं करतो. मग आता किती वर्ष झालं सगळं हे चाललंय, म्हणजे तुमच्या लग्नाआधी किंवा आत्ता एवढ्या वर्षांमध्ये? आम्ही जसं मुंबईवरनं इथं जसं आलोय तसं आम्ही इथं गणपती बसवतो, दोन्ही पण मुलं बसवतो. तुम्ही काय सांगाल, तुमचं कसं म्हणजे प्रसादाचं कसं ठरलेलं असतं या 10 दिवसांमध्ये, किंवा अजून डेकोरेशनचं कसं असतं? दरवर्षी डेकोरेशन वेगवेगळं करतो आम्ही, आणि प्रसाद दररोज वेगवेगळा असतो आपला ठराविक, म्हणजे जे छान वाटतं ते असं करतो. छान वाटतं 10 दिवस गणपती आले की मस्त वाटतं. जाऊबाई आता मध्ये तरी आलेत म्हणून अजून मजा वाटते चांगली. म्हणजे नवीन लग्न आहे, नवीन आताच लग्न झाले. थोडक्यात तुमचा लोड आता थोडा कमी आलाय. आधी सासूबाईंवर आणि तुमच्यावर असायची जबाबदारी, आता जरा वाटलं गेलंय. तुमची मायामध्ये म्हणजे पहिलाच गणपती उत्सव असेल, तर तुम्ही काय बोलाल मग याविषयी? आईच्या घरी थोडंसं मदत करायची, पण आता इथं जबाबदारीने करायचं, तरी छान वाटतं. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला हे गिफ्ट. स्वांग करी धांगड धिंगार, वासुदेव भवती कसा खाली पिंगार, 5 रुपयात स्वांग करी धांगड धिंगार, वासुदेव भवती कसा खाली पिंगार. महादेवाच्या गणोबाचं मन जिंकूया, महादेवाच्या गणोबाचं मन जिंकूया. गणपतीच्या मोर सारी नाचू गाऊया, नाचू गाऊया सारी रात जागूया. गणपतीच्या मोर सारी नाचू गाऊया, गणपतीच्या मोर सारी नाचू गाऊया.
सुनीता देसाई यांच्या घरी आता आपण आलो आहोत. नमस्कार. नमस्कार. खूप सुंदर डेकोरेशन तुम्ही केलं आहे. मला सांगा या 10 दिवसांमध्ये तुमचं सेलिब्रेशन कसं असतं? मी वेगवेगळे म्हणजे प्रसादाच्या निमित्तानं हेल्दी असे पदार्थ तयार करते. त्या निमित्तानं मुलांनाही पौष्टिक पदार्थ खाऊ घालता येतात. आणि डेकोरेशन विषयी काय बोलाल, म्हणजे दरवर्षी कशा पद्धतीने डेकोरेशन असतं? मी किंवा काय? वेगवेगळ्या पद्धतीनं करते, पण ह्या वर्षी माझ्या मुलीनं मुली वाचवा हा संदेश दिलाय. अरे वा. कारण ऑलिम्पिक मध्ये बरीच मुलींनीच पदके मिळवली, त्यामुळे तिनं तो संदेश दिलाय मुली वाचवा. आणि मुलांनी माझ्या हा संदेश दिलाय की झाडे लावा, झाडे जगवा आणि देश वाचवा आपला. खूप छान. म्हणजे दरवर्षी तुमची मुलं काही ना काहीतरी वेगळा वेगळं करत असतात. मला सांग, तू मुली वाचवा असा संदेश दिला आहे तिने इथे, तर काय बोलशील याच्याविषयी? भारतीय संस्कृतीमध्ये मुलींना विशेष स्थान आहे, स्त्रियांना. पण आजकाल आपण बघतोय की मुलींना फारसं स्थान देत नाहीये. तर या 3 मुली आहेत ऑलिम्पिक मधल्या, त्यांनी आपले स्थान प्रस्थापित केलेले आहे, ताकद दाखवून दिलेली आहे सगळ्या जनतेला की आम्ही कशातही कमी नाहीये. अशा प्रकारचा हा देखावा आहे. खूप सुंदर. म्हणजे खरंच आहे, तुम्ही लाइटिंग करता किंवा अति भडकपणा असतो हल्ली, तर त्यापेक्षा असा संदेश देणं खूप कौतुकाची गोष्ट आहे. मला एक सांग दादा, कितवीत आहेस? मी 6th स्टँडर्डला आहे, निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल. व्हेरी गुड. 6th C ला मी अभ्यास पडत आहे. ओके. मला सांग, तू इथे आता झाडे लावा झाडे वाचवा असा त्याने संदेश दिला आहे, तर काय बोलशील याच्याविषयी? मी झाडे आपण लावावे, झाडे जगवावे आणि झाडांना पाणी घालावे, ट्री, आणि ऑफकोर्स आपण ट्री प्लांटेशन करावे याविषयी मी. आणि ऑक्सिजन आपल्याला मिळतात आणि ह्याच्यामुळं पाऊस पडतो आपल्याला, म्हणून या विषयी मी माहिती सांगतो. ह्याने एकदम एक म्हणतात ना, एका वाक्यात उत्तर द्या, त्यामध्ये अख्खं विज्ञान आपल्याला इथे सांगितलं आहे. खूप छान. सर, तुमची या दोन्ही मुलांनी इतकं सुंदर एक मेसेज दिला आहे आज गौरी निमित्ताने, तर तुम्ही काय सांगाल याविषयी? मला असं वाटतं की माझी दोन्ही मुलं, म्हणजे मी वन विभागात सर्व्हिसला असल्यामुळं माझे काही संदेश किंवा नोकरी करत असताना माझे काही संदेश असतात, त्यामुळे मुलांना माझ्या पर्यावरणाविषयी हे केलं. आणि मुलीनं लेख वाचवा हा संदेश सुद्धा चांगल्या प्रकारे दिलेला आहे. तरी सर्वांनी अशा पद्धतीने हे केलं, अशा पद्धतीने जर सर्वांनी जरी संदेश दिला तर आपल्या देशाची शान चांगली राहील. खूप छान. सर्व अभिमानास्पद आहे. आणि आमच्या कुटुंबात महिलांना म्हणजे छान विशेष स्थान देतात. खरी गोष्ट आहे. ऍक्च्युली हे म्हणजे तुमच्या दोघांचेच संस्कार आहेत मुलांवर, त्यामुळे एवढे सुंदर त्यांनी ते संदेश दिले आहेत. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला ही भेटवस्तू. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स.
राजू शिर्के यांच्या घरी आता आपण आलो आहोत. छान असं त्यांनी गौरीचं डेकोरेशन केलं आहे. नमस्कार. तुम्ही म्हणजे मला पहिल्यांदा हे म्हणायचं आहे की जॉईंट फॅमिली ही खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि आता सध्या मोठी अशी जॉईंट फॅमिली राजू शिर्केंची आपल्या सोबत आहे. तर सर्वात प्रथम मी आजींना विचारेन, किती वर्ष झालं गौरी सजावटीचं वगैरे करत आहात? माहेरचं सांगायचं आहे ना, कसंही तुमच्या आधी माहेरी मी 20 वर्ष होते, तेव्हा सगळं नदीतनं आपण गवर वाजत गाजत आणायची. नदीचं तिरडा फुलं सगळं आपलं. परत आम्ही गवर नेसवायचो, फुगड्या खेळायचो, सगळं म्हणजे हे झालं. तिथून लग्न झाल्यानंतर पहिल्या प्रथम आलो तेव्हा आम्ही आमच्या गावी डेरवणला जायचं होते देवाला. तर मग नंतर मी म्हणलं आपण इथं बसूया आता, म्हणून घरी बसवायला लागले. त्याला 52 वर्ष झाली. आपलं असेल तसं आपलं व्यवस्थित केलं. आणि सांगा नाही शिकवा आधी काय ते. किती वर्ष झालं गौरी गणपतीचं करत आहात? आम्ही 52 वर्ष झाली. 52 वर्ष झाली. तर मग मला सांगा, या 52 वर्षामध्ये काय काय फरक जाणवला? पुष्कळ जाणवला. आधी म्हणजे कशा पद्धतीने असायचं, आता कशा पद्धतीने? पूर्वी कष्टातून आम्ही शून्यातून वर आलो. आम्ही गाव डेरवण आमचं गाव सोडलं आम्ही, इथं आलो ना आम्ही शून्यातनंच वर आलो म्हणायचं. पण मला एक सांगा, तुम्ही आता म्हणाला डेरवण गाव आहे, तर डेरवण म्हणल्यानंतर साध्या पद्धतीने म्हणजे कोकणामध्ये सगळ्याच खेडेगावांमध्ये साध्या पद्धतीने गौर गणपती असते आणि आपण शहरामध्ये म्हटल्यानंतर एक चकमक असते, एक भडकपणा असतो. याबद्दल काय म्हणाल की तुम्हाला कुठल्या पद्धतीचं आवडतं, साधं की याची आवड जास्त? याची आवड जास्त. सगळं भरपूर छान असं सजवलेलं पाहिजे. ठीक. जॉईंट फॅमिली आहे, तुम्ही पहिल्या सुनबाई, तर मी तुम्हाला असं विचारेन की लग्न झाल्या असा कोणता एखादा अनुभव किंवा कशा पद्धतीने तेव्हा तुम्ही गौर गणपती सेलिब्रेट केला? छान केला. म्हणजे असं इकडे एक गौर असायची, आमच्या इकडे 2 गौरी असायच्या, त्यामुळे थोडा फरक पडला. इकडे सजावट वगैरे भरपूर असायची, म्हणजे धीर वगैरे आमची सगळी सजावट करायची. आम्ही लहान भावंड माझी छोटी असं, म्हणजे छान झालं. आणि म्हणजे आता खूप जुनं विचारते मी तसं तुम्हाला, पण तेव्हा जेव्हा लग्न झाल्या मग सासूबाईंची कशी मदत झाली किंवा काय? खूप मदत झाली. त्यांना खूप शांतता आवडायची, एकदम शांततेत सगळं झालं पाहिजे, एकदम सुंदर असं म्हणजे. आणि खूप अगदी शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे पूर्ण संस्कारी अशा पद्धतीने सर्व हे घर आहे. कोकणी पद्धतीने म्हटलं तर आपल्याकडे गणपती 5 दिवसांचा असतो. तर 5 दिवसांचं प्रसादाचं तुमचं कसं प्लॅनिंग असतं? आमचं आल्या मोदक करतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी करंजा, लाडू सगळ्या म्हणून करतो. सगळेजण मिळून करतात. मग असं काय असतं का की आता 5 दिवसांचा गणपती, तर 5 जणींच्या आवडीनिवडीनुसार पदार्थ असं काही असतं का प्रकार? हो असते की माझी करंजी. ओके. अजून प्रत्येकाचं अजून कसं? हो लाडू, आमच्या आईंचे लाडू असतात. ओके. म्हणजे प्रत्येकीचे पदार्थ इथे ठरलेले आहेत, त्यामुळे गणपती बाप्पाला काही टेन्शन नाहीये. 5 दिवस व्हरायटी मिळणार. तुमच्याकडे येईल माहेर कोणतं? माहेर दहिवडी. मग तिकडे किती दिवसांचे गणपती? 10 दिवसाचे गणपती असतात आणि 2 गौराई असतात आमच्याकडे. 2 गौराई असतात. मग फरक काय सांगाल दोन्हीतला? इथं म्हणजे कोकणाच्या पद्धतीनं आणि माझ्या आईकडे सातारची पद्धत आहे. 10 दिवस गणपती असतात, 3 दिवसाने गौरी जातात, गौराई वगैरे. बर, मी हे विचारेन, कोकणातली पद्धत 5 दिवसांची, घाटावरची पद्धत 10 दिवसांची, तर हे जरा ऍक्सेप्ट करताना वगैरे काही हे झालं का? फरक पडला. ह्याच्यापेक्षा इथं खूप आनंद वाटला. वेगळी पद्धत आणि छान अशी सजावट वगैरे मस्त. आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे खूपच आनंद. खरी गोष्ट, मुद्द्याचं बोलला. जॉईंट फॅमिली असल्यामुळे जास्त आनंद मिळाला. तुमच्याकडे येईल. जॉईंट फॅमिली हे म्हणाल्या, तर जॉईंट फॅमिली म्हटल्यानंतर लहान मुलं भरपूर असतील. तर मग लहान मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी तुम्ही काय करता? लहान मुलांवर संस्कार म्हणजे आता मी सगळ्यात धाकटे सून आहे, त्याच्यामुळे माझी सगळ्यांमध्ये फार चंगळ असते, फार लाड होतात सगळ्यांमध्ये माझे. आणि ही सगळी बच्चे कंपनी मी त्यांच्यातलीच एक अशी होऊन जाते. आणि कसं आता ह्या मुलांवर एवढे म्हणजे पूर्वीसारख्या पद्धती आता हळूहळू लोप पावत चालले. पण आमच्या घरी
जशी पूर्वीपासून जी पद्धत सुरू झालेली आहे ती आमच्या आईंनी तेव्हापासून जे आमच्या मनावर त्यांनी जे संस्कार लावलेले आहेत तेच आम्ही करतो आणि आमचे जे संस्कार आहेत तेच आमच्या मुलांवर सुद्धा घडत आहेत. म्हणजे ही मुलं सुद्धा घडत आहेत, त्यांना सुद्धा इतका आनंद होतो, इतके ते आनंदाने म्हणजे सण साजरे करत असतात की आता हे जे गौरीची आपली सजावट केली तर ह्या सगळ्या मुलींनी मिळून ती सजावट केली. आपण फक्त त्यांना एक गायडन्स द्यायचं की बाबा असं करा तसं करा आणि इतक्या छान पद्धतीने त्यांनी सजावट केलेली आहे. आणि एकत्रितपणे जे आपण सजावट करणं, एखादा सण सेलिब्रेट करणं ही खरंच खूप छान गोष्ट आहे आणि ती तुम्हाला 5 जणींच्या चेहऱ्यावर बघून कळत आहे की तुम्ही किती एन्जॉय करता. खूप छान. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला ही गिफ्ट राजाराम अष्टेकर. आपण छोटे बच्चे कंपनीकडे जाऊया. तू काय काय करते सांग. आम्ही दरवर्षी गणपतीच्या वेळेस खूप एन्जॉय करतो. जेव्हा गौरी पूजन येतं तेव्हा डेकोरेशन वगैरे, परत रोज वेगवेगळ्या आरत्या बनवायच्या ठरवतात आम्ही. बाहेर रांगोळी, हे 2 दादा दिदी जसं सांगितलं तसं वेगवेगळी पद्धत असते दरवर्षी. आम्ही कोकणातल्या पद्धतीने गणपती करतो, त्यामुळे आमच्या गणपतीत शंकरोबा आणि एक गौरी असते आणि पण सातारच्या पद्धतीत 2 गौरी असतात, पण आमच्या घरी 1 गौरी असते आणि खूप एन्जॉय करतो आम्ही. बरं मला एक सांग, आपल्याकडे 5 दिवसांचे गणपती असतात, तर वाटतं का की गणपती 10 दिवसांचे असावेत? हो वाटतं, कारण की जेव्हा गणपती येतात तेव्हा सगळे एकसाथ येतात आणि तेव्हा खूप एन्जॉयमेंट होते आणि गणपती गेल्यानंतर कसं म्हणजे ऑड वाटतं की आता गणपती नाही, करमत नाही थोडक्यात. हा ठीक आहे. मला सांग तू काय काय करते? मी रांगोळीत मदत करते आणि पेंड्या आणल्या काकांना मदत करते. अजून मोदक खायला आवडतात का? हो आवडतात. हा मग मेन मुद्दा तू विसरून गेली. मोदक खायला खूप आवडतात मला आणि म्हणजे घरी बनवलेले पण आवडतात आणि बाहेरचे पण आवडतात. ठीक आहे. बाहेरचे जास्त मला आवडतात. बाहेरचे जास्त आवडतात. ठीक आहे. इथून पुढे हिला आपण बाहेरचे जास्त देऊया. तू काय काय करतो गणपतीमध्ये? मी गणपतीमध्ये मला सर्वात जास्त आरत्या म्हणायला आवडतात. या दीदीने सांगितले तशी, म्हणजे जे वेगळे आरती होते ना त्याच्यातले मी खूप म्हणजे सूर वगैरे लावून आरती म्हणायला आवडते. खूप छान. बरं एकदा मोठ्याने सगळ्यांनी बघू किती मोठा आवाज येतोय. मोठ्याने म्हणा गणपती बाप्पा मोरया.